तर त्यांनी संपर्क साधायचा आहे. यंगस्टार प्लस डीजे थांबवा. डीजे सामना चालू करून घ्या. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज दिवस दुसरा या क्रीडा स्पर्धेचा. आमच्यासोबत प्रवीण धुगाडे सर देखील जुळलेले आहेत. अगदी पनवेल जे देखील एक नामांकित समालोचन म्हणून त्यांची ओळख आहे. वय वर्ष 42 आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आणि आज तेही देखील कालच्या दिवसभरामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. महाड विरुद्ध पोलादपूर देखील आपण अशी एक मॅच पाहिली. खूप मोठी परंपरा आहे आज या महाड तालुका क्रिकेटला देखील आपण पाहिलं. अगदी मुंबईपासून आपण पाहिलं तर 180-175 किलोमीटर असलेलं हे तालुका आणि अगदी खूप काही या तालुक्यांनी दिलं. युवा पिढी देखील खूप चांगली कामगिरी करते. टेनिस बॉल क्रिकेट अगदी प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. मुंबईत थोडंसं वेगळं क्रिकेट आहे, कल्याण डोंबिवलीला आलं तर तिकडे थोडंसं वेगळं क्रिकेट आहे, नवी मुंबईत आलं तर थोडंसं वेगळं क्रिकेट तिकडे आहे, रायगड पट्ट्यात आलं तर तिकडे थोडंसं वेगळं क्रिकेट आहे, अजून पुढे इकडे कोकणात आलं तर तिकडे थोडंसं वेगळं क्रिकेट आहे. प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट खेळलं जातं आणि त्या विभागात जाऊन तुम्हाला तशी कामगिरी करावी लागते, तेव्हा तुमची व्यावसायिक संघामध्ये बांधणी केली जाते. त्यामुळे या क्रिकेटला देखील खूप मोठं ग्लॅमर आलं आहे. अगदी आखाती देशामध्ये जाऊन देखील हा क्रिकेट खेळ खेळला जातो आहे. दुबई, त्यानंतर आपण पाहिलं तर शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या. आज आपण जुळलो आहोत, निमित्त आहे फक्त एकच, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, माझा तालुका माझा अभिमान या क्रीडा स्पर्धेचं ब्रीदवाक्य. आणि याच विभागातील सर्व मी तर म्हणेल सर्व खेळाडू आठवडाभर सर्वांच्या चर्चेत एकच असणार. अरे कोण जिंकणार, कोण आलं सेमीला, कोण आलं फायनलला, कोणी किती मारले, कोणी कुठला रेकॉर्ड केला, सर्वांच्या नजर या मॅचकडे असतील. आमचे ऑफिशियल सर्व पंच देखील गणेश भाविस्कर सर घाटकोपरवरून दाखल झाले त्या या क्रीडा स्पर्धेसाठी. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत तंत्र बंटी जाधव, महाडला बिलॉंग करतात. नंतर आपण पाहिलं तर प्रसाद राजाध्यक्ष सर, विशेष करून मुलुंडवरून फ्रॉम MCAचे अंपायर आहेत आणि MCAला देखील त्यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेतून ते देखील जुळले असतील. पहिली ओव्हर आपण पाहिली ती पॉवर प्ले. 6 ओव्हरच्या मॅचेस आपण आज दिवसभरामध्ये पाहणार आहोत. नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका साईडला पाहिलं तर सिद्धांत आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर कौशिक ही जोडी दाखल झाली आहे. काही ना काहीतरी करावं लागेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे, आउटफील्ड पाहिली ती थोडीशी स्लो आहे, बॉल लवकर ट्रॅव्हल होणार नाहीये. एकदा जोरदार टाळ्यामध्ये सुरुवात करूया आजच्या दुसऱ्या दिवसाला. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, माझा तालुका माझा अभिमान असणारी ही क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढणार, कारण की आज आपण पाहिलं तर मंगळवार आहे, वर्किंग डे असल्यामुळे थोडंसं क्वचित प्रेक्षक पाहायला मिळतील, परंतु प्रेक्षक वर्ग गर्दी करणार. आणि युट्यूबच्या माध्यमातून तर मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतून देखील प्रेक्षक वर्ग जुळलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या पोलादपूर नगरीमध्ये, पोलादपूर तालुक्यामध्ये. खूप चांगलं. अगदी आजूबाजूला आपण पाहिलं तर उंच उंच पर्वत आणि मध्ये असलेलं हे क्रीडांगण. मॅचला सुरुवात होते बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सतीश चिकणे यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केले जाते. पहिली ओव्हर पॉवर प्ले. पंच आपल्याला कळवत आहेत ही ओव्हर पॉवर प्ले असेल. पंचांनी देखील दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिल्या बॉलला सुरुवात होतीये. हा बॉल आपण पाहिलं तर पहिलाच बॉल आजच्या दिवसातील 6 धावांसाठी. काय फटका खेळलाय, लाजवाब अप्रतिम फटका पाहायला मिळाला. काय फटका खेळलाय. धन्यवाद.
सिद्धांत यांनी बॅट खोलली आणि पहिल्याच बॉलवर जर कोणी विचारलं तर आजच्या दिवसातील पहिला बॉल काय झाला तर 6 झालाय आणि पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळाला. 6 धावा झाल्या धावफलकावर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र गोलंदाज सतीश सज्ज होत आहेत. आता फुलटॉस अशी बॉलिंग तुम्हाला करून चालणार नाहीये कारण की इकडे आपण पाहिलं तर फुलटॉसचा इकडे प्रयत्न होता परंतु मी बोलेल सिद्धांताची थोडीशी कमतरता जाणवली कारण की हा बॉल कन्वर्ट करू शकत होते. अगदी फाईन तुम्हाला चारही दिशेला ओपन आहे. अगदी चारही दिशेला षटकार असणारी क्रीडा स्पर्धा आहे त्यामुळे हा बॉल देखील तुम्ही वेगळ्या प्रकारे खेळू शकत होते परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. हा बॉल आपण पाहिलं तर अतिशय वेगवान पहा जसं जसं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज सतीश यांनी देखील मी का पोलादपूर प्रीमियर लीग खेळतोय. 22 रुपयामध्ये 1 रन मिळतीये. एक रन खूप महत्वाचा असतो या खेळामध्ये. प्रत्येक बॉल देखील खूप महत्वाचा आहे. एक षटकार आल्यानंतर देखील मात्र खूप चांगला बॉल पाहायला मिळेल म्हणजे कमबॅक केलंय. एक बॉल डॉट आला नंतर बाईची 1 धाव आली. धावफलक आपण पाहिलं तर 7 धावा झाले धावफलकावर. 6 ओव्हरची मॅच आपण पाहणार आहोत. प्रत्येक बॉलवर वेगळं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय जाळं रचलं जातंय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन एका साईडला सिद्धांत आलेले आहेत आपण पाहिलं तर एका साईडला कौशिक अशी जोडी दाखल झाली आहे. हा बॉल आपण पाहिलं बॅटची एज घेतली आहे. इथे आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल होतोय दरम्यानच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिकडे खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि तेच कार्य पाहायला मिळालं. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. एक रन खूप महत्वाचा आहे. धावफलक आपण पाहिलं तर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. सर्व आमची टीम आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर किरण वॉरियर्स आई जननी माता श्रीहरी रानवडी तर आपण पाहिलं तर क्रेझी बॉईज हा बॉल आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केलाय. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. पहा क्रिकेट खेळत असताना खूप रूल्स आहेत. हॅलो रानवडी संघाचे कॅप्टन आणि संघमालक आपण व्यासपीठाशी संपर्क करा. रानवडी संघाचे कॅप्टन आणि संघमालक कृपया मंगेश बेलोसे सरांशी संपर्क करा. टोटल रन अंपायर्स पहा क्रीडा स्पर्धेचे नियम आहेत आणि त्या नियमानुसार तुम्हाला बॉलिंग करावी लागते. 3 धावा मिळतील. धावफलक आपण पाहिलं तर तिन्ही पुढे जाईल आणि फ्री हिट देखील असेल. कौशिक आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर सिद्धांत मोरे हे दाखल झालेत. खूप चांगली सुरुवात केली मी तर म्हणेल टेनिस क्रिकेट .inची पूर्ण टीम. सागर सर एक मिनिट. नो बॉलची 1 धाव 3 धावा पॅनल्टीच्या असतील आणि बॉलर संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही. 3 धावा पॅनल्टीच्या आहेत. टोटल धावा 4 मिळतील. क्रीडा स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला बॉलिंग करावी लागणार कारण की अगदी थ्रो बॉलिंग अलाउड नाही आहे. टेनिस क्रिकेट .inची पूर्ण टीम इथे दाखल झाली आहे. मास्टर माइंड गौरव सावंत त्यांनी त्यांची पूर्ण आपण पाहिलं तर टेक्निकल स्कोर मनोज वाघ त्यानंतर आपण पाहिलं तर कॅमेरामॅन रोहित माली आहेत त्यानंतर आपण पाहिलं करण भागीत विघ्नेश धुळे आणि राकेश इरमाळी ही पूर्ण टीम मात्र त्यांची दाखल झाली आहे. गौरव सावंत देखील खूप वर्ष क्रिकेट खेळले परंतु त्यानंतर देखील त्यांनी देखील हे क्षेत्र निवडलं. संतोष नाणेकरांनी त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट .inचा दबदबा राहिला आहे. बॉलर आपण पाहिले ते थोडेसे बदल केले जात आहेत. समीर यांना आमंत्रित केलं जात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सतीश यांच्याकडून थोडीशी चुकी झाली. चुकीच्या पद्धतीने बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी दंडित केला आणि पंचांचं देखील मी कौतुक करेल कारण की खूप चांगलं अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. हा बॉल आपण पाहिला तर यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. यू मिस आय डेफिनेटली हिट आणि फ्री हिट आहे परंतु इथे आपण पाहिलं तर संधी असेल. जल्लोष केला परंतु इथे तुम्हाला फ्री हिट असल्यामुळे तुम्हाला फक्त इथे आपण पाहिलं तर रनआउट ची संधी असणार आहे परंतु बॉल खूप चांगल्या प्रकारे हाताळला गोलंदाज आपण पाहिलं तर समीर यांच्या माध्यमातून. हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकील देखील खूप इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही पहिली मॅच खेळताना तेव्हा तुम्हाला स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक रिदम पकडायचं एक लाईन पकडायचं आणि तेच कार्य तुम्हाला करावं लागेल. नंतर जशी जशी आपली बॉडी पिकअप करेल जशी जशी आपल्या बॉडी अजून म्हणजे खेळण्यासाठी अजून होईल तेव्हा देखील तुम्ही व्हेरिएशन पाहू शकतो. हा बॉल देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने घालण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कव्हरच्या दिशेने गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल आणि खेळाडू म्हणजे शर्यत लागली होती परंतु तिथे आपण पाहिलं बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाले.
विनोद यांच्या माध्यमातून खूप चांगले प्रयत्न राहिले. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर झालाय 14 धावा झाल्यात धावफलकावर. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच कौशिकनी देखील कौशिक यांच्या सोबत आपल्याला सिद्धांत आले. सिद्धांतने खूप चांगला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळतात. एका चेंडूमध्ये 1 धावांवर कौशिक खेळतायत. खूप चांगली मॅच. पहिली मॅच आपण पाहिली एका साईडला किरण वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध आई जननी माता चरई अशी मॅच चालू आहे. सकाळी आपण पाहिलं तर बरोबर 10 वाजलेले आहेत आणि पहिली ओव्हर संपली आहे. 9 वाजून 45 मिनिटांनी पहिल्या ओव्हरला मात्र आपण पाहिलं तर सुरुवात झाली 55 मिनिटांनी. खूप चांगली ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. खूप चांगलं आयोजन आज यंगस्टार पोलादपूरच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. दिवस दुसरा या क्रीडा स्पर्धेचा. पहिलं वर्ष आहे परंतु पहिलं वर्ष अभिमानाचं. आज प्रत्येक जण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मुंबई त्यानंतर कल्याण डोंबिवली जे अंबरनाथ उल्हासनगर जे साईडला देखील या विभागातील रहिवासी आहेत. पोलादपूर तालुक्याचे रहिवासी त्या विभागात खूप प्रकार आहेत. तेही देखील आपल्या घरात बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असतील. कारण की कोणाचा मावशीचा मुलगा, कोणाचा मामाचा मुलगा, कोणाचा काकाचा मुलगा ही क्रीडा स्पर्धा खेळतोय आणि आमच्याच गावातला कोणतरी कोणतरी खेळतोय. प्रत्येक गावच्या ग्रुपवर ही लिंक शेअर झाली. सर्वजण आपल्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या तालुक्यामध्ये. सर्व आमचे हळूहळू प्रेक्षक कुठून येत आहेत. अगदी ग्रामीण क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. ग्रामीण आपण पाहिलं तर ग्राउंड वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तिकडे आंब्यावर 6 असतो, कुठे जांभळीवर 6 असतो. प्रत्येक गावचं थोडंसं वेगळं क्रिकेट आहे आणि आज त्याच क्रिकेटचा आनंद घेत असताना खेळता खेळता एक पोलादपूर तालुक्यासाठी एक प्रीमियर लीग आयोजन केलं गेलं आणि खूप चांगलं आयोजन. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विकी शिंदे यांना आमंत्रित केलं जात आहे. दुसरी ओव्हर येऊन विकी बॉलिंगसाठी दाखल झाले. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर डावखुराचा कौशिक. सकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जशी हवेला सुरुवात होईल तसे बॉल्स अजून ट्रॅव्हल्स होतील. हवेचे देखील इफेक्ट थोडासा या क्रीडांगण होईल. हा बॉल आपण पाहिलं तर पॉईंट चेसिंगने पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ते पाहिलं तर संतुलन चुकलंय. संधी निर्माण झाली आहे परंतु फेकी. पहा, एकाला बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची, एकाला तेवढी चांगली फिल्डिंग करायची आहे आणि एकाला तेवढा चांगला थ्रो द्यायचा आहे. म्हणून या खेळाला सांघिक खेळ म्हटलं जातं. एकाने हा खेळ खेळला जात नाहीये. पहा, फेकीमध्ये थोडीशी कमजोरी जाणवली आणि इथे आपण पाहिलं तर सुखरूप झोनमध्ये परतले फलंदाज कौशिक. स्ट्राईकिंगला आपण पाहिलं तर सिद्धांत यांना पाहू शकतो. सुरुवातच खूप चांगली झाली. मी तर म्हणेल जननी माता संघाची आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली कारण की धावा इथपर्यंत झाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये आलेला षटकार त्यांना मॅचमध्ये पूर्णपणे घेऊन झालाय. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 15 धावा झाल्यात धावफलकावर. दिवस दुसरा या क्रीडा स्पर्धेचा आणि दुसरी मॅच चालू आहे. अगदी मुंबई गोवा एक्सप्रेस हवे देखील अगदी क्वचित अगदी 7-8 पावलांवर मुंबई गोवा एक्सप्रेस हवी आहे देखील खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते. हो, समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि सेलिब्रेशन केलं जातंय. पहिला झटका लागतोय. आपण पाहिलं तर इकडे आई जननी माता चरई संघाला झाला नाहीये. कुठल्या प्रकारे बॅट वन बॉल नीटवर आला नाहीये. त्यामुळे फटका फसला आणि सिद्धांत यांना बॅट सोडावी लागली आहे. सिक्सरचा बॉल आपण पाहू शकतो. केतन सेठ सिक्सर सुप्रीमो यांचे देखील बॉल आपल्याला योगदान राहिले. कारण परंतु या विभागात आपण पाहिलं तर खन्नाचे बॉल विशेष करून वापरले जायचे. प्रत्येक विभागात वेगळा चेंडू वापरला जातो. हा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा अतिशय वेगाने खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. विकी शिंदे यांच्या माध्यमातून कमबॅक केला जात आहे. वेल बॉल. खूप चांगली बॉलिंग. मी तर म्हणेल खूप चांगली बॉलिंग केली कारण की या मॅचमध्ये पूर्णपणे तो मॅचमध्ये घेऊन आला. या ओव्हरमध्ये जिकडे धावा झाल्या होत्या तिथे विकीला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जातं. विकीने ह्या एंडने आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल आपण हाताळत असताना पोलादपूर यांनी बॉलिंग करत असताना परंतु हा बॉल आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. खूप चांगली फेकी पाहायला मिळाली. धावफलक आपण पाहिलं तर 1 नी पुढे जात आहे. 16 धावा होत्या धावफलकावर. पोलादपूर यांनी बॉलिंग करतात. एका साईडला पाहिलं तर महाड एंड आहे, एका साईडला पाहिलं तर पोलादपूर एंड. पोलादपूर यांनी बॉलिंग करत असताना गोलंदाज विकी
तब्बल 16 धावा झाल्यात धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मातब्बर आहे. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, खूप चांगली सुरुवात केली आहे. आपण पाहिलं तर किरण वारुळे संघाने विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी झाले. हा बॉल बॅटची पुन्हा एकदा टॉपेज घेतली, संधी निर्माण झाले. पहा क्या कॅच पकडली आहे, कॅच ऑफ द डे. जे के साऊंड यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. काय कॅच पकडली आहे, रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. पहा स्वतःला झोकून दिलं, त्यांना जाणीव आहे कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि त्यांनी हात दाखवला. हो मी ही कॅच टिपली. आमच्या कॅमेरामॅनचं देखील मी कौतुक करेल, कारण की खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून देखील हे कव्हर केलं गेलं. आणि स्वतः कॅप्टन्स आहेत, कॅप्टन्सला मात्र अशा कॅचेस बनवाव्या लागतील, विकेट बनवावं लागेल. आणि विनोदचं मी कौतुक करेल. कौशिक यांना पाहू शकतो पण स्ट्राईक एंडला. हा बॉल आपण पाहिला तर अगदी हलक्यात निघाल्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालेत. लाजवाब स्ट्रोक, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो देखील खूप चांगल्या प्रकारे खोलला आणि कुठल्याही प्रकारे मग दडपण पाहायला मिळालं सिद्धांत यांच्यावर. कौशिक यांच्यावर खूप चांगली बॅट. वीस धावा झाल्या धावफलकावर, परंतु विकीसाठी एकदा जोरदार टाळायला पाहिजे. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या. काय बॉलिंग केली आहे. शेवटच्या बॉलवर देखील चौकार आलाय, परंतु मी कौशिकचा मिळतो. जसा त्यांचा फ्लो बॅटचा असतो तसा फ्लो आपल्याला कौशिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वेल प्ले, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 20 धावसंख्येवर मात्र 2 गडी माघारी परतले. 2 ओव्हरचा खेळ झालाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर समीर यांना आमंत्रित केलं जात आहे महाड एंडकडून. महाड पोलादपूर हे नाव नक्की सर्वांच्या चर्चेत आहे आणि आज त्याही विभागातून खूप चांगले चांगले प्लेअर घडत असताना टेनिस बॉल क्रिकेटला लाभले. आमचे सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व आमचे वारकरी संप्रदायाचे सर्व वरिष्ठ नागरिक देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील अगदी मायबाप माऊली आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर किरण आणि त्यांच्या सोबतीला कौशिक, दोघांना एकच कार्य करायचं की मॅच पुढे घेऊन जायचे. एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे. दोघांचं ते कार्य जरूर असेल. पोलादपूर प्रीमियर लीग आज आपण पाहत आहोत. माझा तालुका माझा अभिमान या क्रीडा स्पर्धेचं हे ब्रीदवाक्य आणि माझ्या तालुक्यासाठी काही ना काहीतरी करायचं हे यंगस्टार ग्रुपच्या माध्यमातून विचारात आणलं आणि नुकतंच विचारात न आणता आणता आपण पाहिलं तर आचरणात देखील आणलं. हा बॉल आपण पाहिलं तर चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग, चुकी होतीये. क्रिकेट क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाहीये. अशा चुक्या करून तुम्हाला चालणार नाहीये. वाईट +4 म्हणजे क्रिकेटच्या भाषेत मिळायला बोला गेलं तर पंजा. धावफलक पाहिलं तर 5 ने पुढे जाईल. 25 धावा होत्या धावफलकावर. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येकाला टी शर्ट, कॅप, ट्रॅक तर सर्वांना मिळतात. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचे असतात, परंतु शूज देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिलेत. हेही पोलादपूरची एक वेगळी ओळख आहे. काही ना काहीतरी वेगळं करायचं आज तेच मनामध्ये घेऊन हे पूर्ण यंगस्टार ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर समीर, बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज किरण. 25 धावा झाल्या धावफलकावर. हा बॉल आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न. पहा झेलची संधी, पहा सुरेख झेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 झेल पाहायला मिळाला. विनोद लाजवाब.
विनोदचं वारंवार मी कौतुक करेन. पहा रिप्लेच्या मध्ये देखील पाहू शकतो. असं म्हणजे मॅचेस आपल्या इंटरनॅशनल लेवलला अशा पण कॅचेस असतात ना. डिकॉकला आपण पाहिलं, दिनेश कार्तिकला आपण पाहिलं, अशा कॅचेस पाहायला आपण जेव्हा पाहतो तशी कॅच पाहायला मिळेल. महेंद्रसिंग धोनीला आपण पाहिलं, तशी कॅच विनोदनी टिपली. विनोद आपलं मी वारंवार कौतुक करेल आणि आज दिवसभरामध्ये तुमचं नाव जरूर घेतलं जाईल, कारण की 2 कॅचेस खूप चांगल्या प्रकारे टिपल्या आणि कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच आणि तेच कार्य करतात विनोद. स्ट्राईकला आपण पाहिलं तर नवीन फलंदाज अविनाश येत आहेत कौशिक यांची साथ देण्यासाठी. काही ना तरी करावं लागेल आई जननी माता चरई संघासाठी. हा पाहिलं तर पूर्ण कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहा मिस फिल्डिंग. अशी फिल्डिंग करून चालणार नाहीये, कारण की तुम्ही एवढी मानाची क्रीडा स्पर्धा खेळताय आणि व्यावसायिक क्रिकेट खेळताय, त्यामुळे तुम्हाला अशी फिल्डिंग अपेक्षित नसेल. धावफलक 4 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचताय 29 धावसंख्येवर. डीजे मारलाय चौकार मारलाय षटकार मारलाय चौकार मारलाय षटकार क्रिकेटच्या या मैदानी ओ क्रिकेटच्या या मैदानी. हलकासा बॅटचा फ्लो खुलला आणि 4 धावा मिळाल्या. मात्र पुन्हा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहा मिडल बॅटवर बॉल घेतला, खूप चांगल्या प्रकारे स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त बॅटला फक्त दिशा दिली, 1 रन घेतलं. मात्र आपण पाहिलं तर अविनाश यांनी मिडल ऑर्डरला बॅटिंग करतायत, त्यांना जाणीव आपल्याला इथे मात्र खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावफलक 1 ने पुढे जाते. तब्बल 30 धावा झाल्यात धावफलकावर. पहिली मॅच आजच्या दिवसातील. बरोबर आपण पाहिलं तर 9:55 क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली, खूप चांगली इनिंग पहिली पाहायला मिळतीये. 3री ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 30 धावा झाल्यात धावफलकावर. पोलादपूर म्हटलं तर भरणा नाका देखील प्रसिद्ध आहे. भरणा नाक्यावरून पाहिलं तर अगदी प्रतापगडला देखील जाण्यासाठी आणि कुडपण हे गाव देखील या विभागात प्रसिद्ध आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून म्हटलं जातं. कुडपण एक देखील हे गाव या विभागात प्रसिद्ध आहे आणि तेही देखील पाहण्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. आणि आज त्याच विभागातील क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. व्यासपीठावर आमचे तमाम मान्यवर सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक स्वागत आहे. हो हो हो, खूप चांगला स्ट्रोक. बॉल हवेत जातोय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पाहूयात काय होत आहे. आणि काय कॅच पकडली आहे. आजच्या दिवसामध्ये मला असं वाटतं पहिल्याच इनिंग मध्ये कॅचेस पाहायला मिळतात. लाजवाब अप्रतिम कॅच पाहायला मिळाली. दोघांचे एफर्ट्स पाहायला मिळाले. माध्यमातून पाहू शकतो बॉलनी उंचाई तर गाठली होती तिकडे विवेक, आणि आपण पाहिलं तर विवेक आणि वैभवनी खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. आणि नंतर लास्टला आपण पाहिलं तर वैभवनी त्याला चांगली साथ दिली, म्हणून सांघिक खेळ म्हटलं जातो. सर्वांचे एफर्ट्स खूप महत्त्वाचे असतात. धावफलक आपण पाहिलं तर आपण स्थिर आहे 30 या धावसंख्येवर. 4 गडी माघारी परतलेत. टॉस आपण पाहिलं तर किरण आपण पाहिलं तर वॉरियर्स संघाने जिंकला आणि प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय खरा ठरतोय, कारण की बॉलर्सने आपलं काम चांगलं कार्य केलंय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये तर खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग पाहायला मिळाली. सर्व आमची ऑफिशियल टीम देखील सज्ज झाली आहे क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी. आम्हाला पण पाहिलं समोरच्या खूप चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने फ्लॅट चौकार पाहायला मिळाला. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी गणगणित विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. हेमंत यांच्या माध्यमातून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटने पटकन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आपण टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर 36 झालेत. अविनाशच्या बॅटमध्ये खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहा अविनाश देखील खूप चांगलं कार्य करतात. तिथे पण पाहिलं तर बॅट अगदी चौकार आल्यानंतर संयम दाखवत आहेत. तिथे कुठला मोठा फटका खेळत नाहीयेत. पुन्हा एकदा 1 रन घेत आहेत, पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. म्हणजे ते सातत्य टिकवत आहेत. प्रत्येक बॉलवर मात्र क्रिकेट प्रहार करणं म्हणजे क्रिकेट नाहीये. एक रन देखील खूप महत्वाचं असतं आणि ते मात्र ते दाखवलं.
अविनाश आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर हेमंत ही जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. दोघांना देखील 3 ओव्हर पूर्ण खेळावे लागतील. जर मॅच पूर्ण घेऊन जायची तर दोघांना खूप चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 4 गडी माघारी परत म्हणजे अर्धा संघ आपण पाहिलं तर जवळपास तंबूच्या आश्रयाला गेलाय. इकडून पुढे काय करायचं आहे, दोघांना खूप चांगली बॅटिंग करून अजून देखील मिडल ऑर्डरला आपण बॅटिंग करावी लागेल. हेमंत उतेकर आणि त्याच्यासोबत पाहिलं तर अविनाश चांदिवकर ही जोडी मात्र आपण बॅटिंगसाठी पाहू शकतो. नक्कीच 3 षटकाच्या संमतीनंतर आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक देखील आहे. म्हणजे मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की क्रिकेट खेळता खेळता आपल्या शरीराची देखील काळजी घ्या, कारण की घरी आपलं कोण ना कोणतरी आपली वाट पाहते, आपले आई वडील आपली वाट पाहतात, आपलं कुटुंब आपली वाट पाहते. त्यामुळे शरीराची पूर्ण काळजी घ्या, क्रिकेट खेळा, कुटुंब नंतर व्यवसाय आपण पाहिलं तर नोकरी सर्व सांभाळून क्रिकेट खेळा. शिक्षण देखील खूप महत्त्वाचं आहे, शिक्षण देखील पूर्ण करा. नंतर व्यवसाय, नोकरी, कुटुंब सर्व सांभाळून हा खेळ खेळा. आपले आई वडील नक्कीच तेच सांगत असतात आणि आपले आई वडील देखील घरी वाट पाहत असतात. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घ्या. 35 धावा झाल्या धावफलकावर आणि 4 गडी माघारी परतलेत. समीर जाधव यांच्या आपण पाहिलं तर ओव्हर समाप्तीनंतर 35 धावा झाल्या धावफलकावर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विकी शिंदे, ज्या विकी शिंदेने खूप चांगली बॉलिंग केली आहे. मी विनोदचं कौतुक करेल, विनोदने खूप चांगल्या कॅचेस पकडल्या या मॅचमध्ये. समीर आणि वैभवने देखील खूप चांगली कॅच पकडली. कॅचेस तिन्ही कॅच खूप चांगल्या प्रकारे टिपल्या आणि कॅचच्या जोरावर विकेट मिळाले. खूप चांगलं कामगिरी पाहायला मिळाली. 4थी ओव्हर घेऊन पोलादपूर एंडनी आपण पाहिलं तर विकी यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. सर्वांच्या नजरा आज या पोलादपूर प्रीमियर लीगवर असतील. अवकाळी पावसाने मात्र सर्वांचं जरूर नुकसान केलं, कारण की पूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाला, अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या. आमचा शेतकरी बळीराजा देखील म्हणजे थोडंसं टेन्शनमध्ये आहे, कारण की खूप पाऊस पडला, अवकाळी पाऊस. हा पाहिला तर हलक्यात आणि फक्त खूप चांगला कॅच खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु इथे झेल सुटलाय. पहा हे दडपण पाहायला मिळते. अगदी ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडीशी बॉलने उसळी घेतली, बॅटवर थोडासा उशिरा नाही आला बॉल, त्यामुळे बॉल काही काळ हवेत होता. झेलची संधी होती, परंतु आपण पाहिलं तर समीर यांच्याकडून थोडीशी कमतरता जाणवली. समीर स्वतः नाराज असतील, कारण की आज हा म्हणजे हे क्षण तुम्हाला वर्षभर टिपले जाणार, कारण की आज दिवस तुमच्यासाठी पूर्ण वर्षभर टिपले जाणार. ही क्रीडा स्पर्धा तुमच्यासाठी पुढच्या वर्षी भेटीला येणार, म्हणून ही क्रीडा स्पर्धा आज तुम्ही खेळाल तर पूर्ण वर्षभरात तुमच्या लक्षात राहील. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बाउंड्री स्टेशन खेळण्याचा प्रयत्न. ओ लाजवाब, डोळ्याची पापडी लवताना मात्र हा झेल टिपलाय की नाही पंच आपल्याला कळवतील, परंतु मी कौतुक करेल काय एफर्ट्स दाखवले. सतीश चिकणे तिकडे तैनात होते, पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो आमची tenniscricket.in ची पूर्ण टीम इथे सज्ज झाली आहे, त्यांचे देखील मी कौतुक करेल. आज खूप चांगलं ग्लॅमर आले tenniscricket.in, तर पूर्ण युट्यूबमुळे खूप चांगलं ग्लॅमर आलंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत बाउंड्री प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅट आणि बॉलची थोडीशी एज घेतली. क्षेत्ररक्षक तिकडे होते चिकणे, परंतु चिकण्याने देखील अगदी खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. आज दुसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. उपस्थित सर्व आमचे मान्यवर, सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली. सकाळी आपण पाहिलं तर प्रेक्षक कक्ष थोडंसं खाली होतं, परंतु आता पूर्ण भरत झालं. एका साईडला आपण पाहिलं तर याच विभागातील कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचं पाहिलं तर प्रेक्षक कक्ष नक्कीच. एका साईडला आपण पाहिलं तर याच विभागातील नॉट आउट आहे, पंचांनी निर्णय मात्र कळवला नॉट आउट आहे, परंतु मी कौतुक करेल सतीश चिकणे साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले, एफर्ट्स दाखवले. प्रयत्न करा, कुठलीही गोष्ट तुम्हाला घर बसल्या मिळत नाहीये. प्रयत्नात्मक परमेश्वर, तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षातून कुणी बाहेर येणार नाहीये. मी विनंती करेल सर्वांनी त्याचे हॅलो अंकित गोळे पण कुठे असाल तर मंगेश बेलुशी सरांशी संपर्क करा. अंकित गोळे. यानंतरची मॅच क्रेझी बॉईज आणि श्री हरिहरी रानवडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयारीत राहायचंय. एक इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्स कडे यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार श्री हरिहरी रानवडी आणि क्रेझी बॉईज. आणि विनंती असेल, तुम्हाला खेळाडू कक्ष दिलाय, त्यामध्ये तुमचे संघ मालक, मॅनेजर, कोच आणि बाकी तुमचा जो स्क्वॉड आहे 15चा तेच असतील. बाकीचे एक्स्ट्रा खेळाडू बसणार नाही याची नोंद घ्या.
आयोजकांनी पाहिलं तर पॅनलला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. हिम्मत यांनी आपण पाहिलं तर पहिलाच बॉल बॅटवर घेतला, फक्त हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला. स्ट्राईक अविनाशला देण्याचा प्रयत्न करतात. अविनाश खूप चांगले स्ट्रोक, मोठमोठे स्ट्रोक त्यांच्या मदतीतून करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आज एक आपल्याला पाहायला मिळालं की दोन्ही संघ आता मात्र या मॅचमध्ये राहिलेत. 39 धावा झाल्यात धाव फलकावर. आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा, आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जवळपास आपण 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. विकी शिंदे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पोलादपूर एंडकडून बॉलिंग करत असताना. इथे आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली आहे, बॉल आतमध्ये येतोय. खूप चांगल्या प्रकारे पिचिंग पाहायला मिळाली. विकीने मात्र प्रभावित कामगिरी केली आजच्या दिवसभरामध्ये. अच्छा, पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. दुसरी ओव्हर हाताळतोय, बॉलला देखील कट करतोय. बॉलला मात्र आपण पाहिलं तर बोटं वळण देतोय, बॉल आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये या पहिल्या दिवसामध्ये. आज खेळत असताना हा संघ खूप चांगली कामगिरी. ऐजणीने मात्र चरई विरुद्ध आपण पाहिलं तर किरण फॉर संघाने पाहिलं तर टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अंपायरनी जो आपण पाहिलं तर कॅप्टनने जो निर्णय घेतला तो निर्णय खरा ठरलाय, कारण की बॉलर्सनी खूप चांगलं कार्य केलंय. 39 धावसंख्येवर आपण पाहिलं तर 4 गडी माघारी परतलेत. पुन्हा एकदा विकी त्या आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा पात्र इथे नियंत्रण चुकलंय. पुन्हा एकदा स्लोअर वन. पहा काय बॉल टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोअर वनचा बॉल आपण पाहायला मिळाला. अविनाशला मात्र रोखून ठेवलंय. नक्की स्लोअर रन स्पेशलिस्ट मी भुवनेश्वर कुमारचं नाव घेईल. खूप चांगली स्लोअर रन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. विकीकडे व्हेरिएशन आहे, म्हणजे विकीकडे नुसते पण पाहिले तर टप्पे नाहीत, परंतु विकीकडे व्हेरिएशन देखील आहेत. बॉलला कट करतात, बॉल आतमध्ये आणतात, वेगवेगळे व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, परंतु डान्सिंग डाऊन द मारा केलाय. स्टेप आउट झाले अविनाश. हो, मी देखील का पोलादपूर प्रीमियर लीग खेळतोय, मी देखील काय एवढी मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय. आणि प्रत्युत्तर दिलं विकीला, षटकारामध्ये रूपांतरित केलंय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मारलाय चौकार, मारलाय षटकार, मारलाय चौकार, मारलाय षटकार. क्रिकेटच्या या मैदानी, ओ क्रिकेटच्या या मैदानी दणदणीत विजय खेचून आणलाय गावातल्या. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. म्हणजे स्टेप आउट झाले, त्यांना जाणीव आहे 2 बॉल तर डॉट आले. इकडून पुढे डॉट करून चालणार नाहीये, इथून आपल्याला स्टेप आउट व्हावं लागेल, रन्स करावे लागतील, कारण की डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला धावा करायच्यात. आणि अविनाशने ते मात्र जाणून घेतलं, आणि जाणून घेत असताना खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. धावफलक 6 ने पुढे गेलं. तब्बल आपण पाहिलं तर 45 धावा झाल्यात धावफलकावर. आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर 6 ते 7 मॅचेस आपण आज दिवसभरामध्ये त्यांचा देखील आनंद घेणार आहोत. सर्व मॅचेस 6 ओव्हरच्या आपण पाहत आहोत. अगदीच पहिल्या 2 ओव्हर आपण पाहिलं तर पॉवर प्ले बॉलिंगसाठी पण पाहिलं तर विवेक यांना आमंत्रित केले जाते. 5वी ओव्हर घेऊन विवेक दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर हेमंत आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर अविनाशला खेळपट्टीवर उभं राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की इकडून त्यांना बॅटिंग करावी लागेल. त्यांची बॅट पूर्ण लहरामध्ये आली, कारण की खूप बऱ्यापैकी सेट झालेत. परंतु हेमंतचं एकच कार्य असेल की स्ट्राईक रोटेट करून जास्तीत जास्त स्ट्राईक अविनाशला द्यावी. आमचे सगळे ऑफिशियल पंच देखील खूप चांगली कामगिरी करतात. पहिली मॅच आहे. सर्व आमचे प्रेक्षक वर्ग देखील, सर्वांना मी विनंती केली जे प्रेक्षक वर्ग आले त्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसून, या प्रेक्षक कक्षामध्ये बसून आपण त्यांचा आनंद घ्यायचा आहे क्रीडा स्पर्धेचा. प्रेक्षकांशिवाय कुठल्या क्रीडा स्पर्धेला मजा नाहीये. हा बॉल फुल टॉस बॉल, खूप चांगला स्ट्रोक. मला असं वाटतं हा बॉल गेलाय मुंबई गोवा हायवेवर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज हेमंत यांच्या बॅटमधून लाजवाब स्ट्रोक. क्या बात आहे. म्हणजे हेमंत उतेकर आपण पाहिलं तर संदीप सरांच्या ताळमीत तयार होत असताना पुण्यामध्ये देखील खूप मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या. पुण्याचं देखील थोडंसं वेगळं क्रिकेट आहे, तिकडे देखील जाऊन तू चांगलं प्रात्यक्षिक केलं. आणि म्हणजे संदीप सरांनी खूप ताळमीत खेळाडू तयार केले, आणि तयार खेळत असताना महाराष्ट्रात व्यावसायिक संघामध्ये यंगस्टार पोलादपूर संघाचं नाव घेतलं जात आहे. येणाऱ्या हंगामात तोही संघ आपण व्यावसायिक गटामध्ये पाहणार आहोत. हा बॉल देखील बॅक टू बॅक, जणू रिप्ले बघतो की काय. खूप चांगलं प्रत्युत्तर दिलंय. हेमंतनी बॅट खोलली आहे. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धावांसाठी. पहा हेमंत मी देखील काही थांबणार नाहीये. अविनाश चांगली बॅटिंग करते, परंतु हेमंतने देखील बॅट खोलली आहे. धावफलक पुन्हा एकदा 6 ने पुढे जाईल. तब्बल 57 धावा होते धावफलकावर.
ओपनरी जोडी त्यांनी मोडली बॉलरची खोडी त्या झक्कास ग्राउंड वरी चहू बाजूला हिरवी झाडी बॅटिंग पाहून या जोडीची भिजलाय हो रामाने विरोध. तब्बल आपण पाहिलं तर 57 धावा झाल्यात धावफलकावर हेमंत आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर अविनाश खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. हेमंतनी पाहिलं तर सुरुवातीला पहिले बॅटवर बॉल घेतले, खूप चांगल्या प्रकारे सेट झाले. हेच क्रिकेटचं सूत्र आहे, तुम्ही पहिले सेट व्हा, पहिले स्वतःला पहिला वेळ जाऊ द्या, तर नंतर बॉलरची वेळ घ्या. आणि तेच पाहायला मिळालं. हेमंत आता खूप बऱ्यापैकी बॅट खोलली, 2 षटकार बॅक टू बॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धावफलका पाहिलं तर थोडीशी उंचाई गाठली आहे. तब्बल 57 धावा झाल्या धावफलकावर, 4 गडी माघारी परतलेत. बॉलिंगसाठी आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र विवेक यांचा मात्र चांगला समाचार घेतला या ओव्हरमध्ये. हो पहा इथे मात्र चुकी झाली आहे गोलंदाजाची आणि आपण पाहिलं तर वाईट +4 म्हणजे मिळतील 50. धावफलक 5 पुढे जाईल. अशा चुक्या करून चालणार नाहीत. गोलंदाज विवेक यांच्या माध्यमातून चुकी होतीये, चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर 5 धावांमध्ये जाऊन पोहोचतंय. तब्बल 62 धावा झाल्या धावफलकावर. हॅलो चरई आई जणी माझा तरी तुम्ही जे पुढे आलात ना सर्व पाठीमागे जा, डगआउटमध्ये खुर्च्या घेऊन जा. कृपया विनंती असेल, आपण सर्व जा आतमध्ये. मॅच थांबवा सर, पूर्ण डगआउट मध्ये जायचे, बाहेर कोणी पण नसेल. धन्यवाद. सर्वांनी विनंती करेल की आपण आपल्या जागा दिली तिकडून त्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आम्हाला फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 1 रन कंप्लीट केली. भाऊ दुसरा प्रयत्न, दुसरी रन मात्र इथे प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव देखील सुरेख पद्धतीने कंप्लीट केली जाते. संजय एरोप्ले यांच्याकडून मात्र 500 रुपयाचे पारितोषिक होते हेमंतसाठी. खूप चांगली बॅटिंग केली हेमंतनी या मॅचमध्ये. खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले, कारण की जिकडे गरज होती पहा, जेव्हा आपण आपल्या संघासाठी धावून येतो ना तेव्हा आपलं नाव आवर्जून घेतलं जातं. जेव्हा संघाला आपण संकटातून बाहेर काढलं जातं ना तेव्हा संघ आपलं नाव आवर्जून घेतलं जातं. तेच नाव आता हेमंत पाहतोय आपण. इथे मात्र पाहिलं तर फटका बसलाय, तो सर्व नाराज आहेत. पॅटानी बॉलचा नीट संपर्क झाला नाही. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. धावफलक आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 65 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय आणि 4 गडी माघारी परतले आहेत. 5वी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मातब्बर आहेत, कारण की सुरुवातीला पाहिलं तर खूप चांगली सुरुवात जननी माता संघाने देखील केली, परंतु तर आपण पाहिलं तर कमबॅक केलं. खूप चांगले विकेट घेतले किरणवाडी संघाने, परंतु त्यानंतर हेमंत लहरामध्ये आला. आता अतिशय लोअर फुलटस बॉल आपण पाहायला मिळाला. पंच पाहिलं तर सासूचा धावा झाले धावफलकावर. 4 गडी माघारी परतलेत. 5वी ओव्हर चालू आहे. 5व्या ओव्हरचा शेवटचा बॉल विवेक यांचा. हा बॉल त्यांना मात्र पकडून टाकावा लागेल. क्रिकेटच्या भाषेमध्ये मी बोलेल पकडून टाका हा बॉल, कारण की खूप महत्वाचा असेल. हो खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. ते रोखून ठेवलं हेमंत यांना. 5 ओव्हरचा खेळ झाला. धावफलक आपण पाहिलं तर 67 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 67 रन्स ऑन स्कोर कार्ड इन फर्स्ट इनिंग. खूप चांगली सुरुवात केली. मित्र म्हणेल अविनाशचं खूप कौतुक करेल, कारण की अविनाश उभा राहिला आपल्या संघासाठी. 10 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतोय. 6 चेंडूवर 17 धावांवर हेमंत उतेकर हे नाव मात्र वादळासारखं आलं मैदानामध्ये. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 5 ओव्हरचा खेळ झाला. टीम मिटिंग केली जाते. ही जोडी कशी फोडायची, ही शेवटची ओव्हर कशी हाताळायची. डेथ ओव्हर असेल. डेथ ओव्हरसाठी कुठला गोलंदाज आमंत्रित केला जाणार, कुठला गोलंदाज स्वतःहून बॉलिंग घेणार, की मी टाकतो ही ओव्हर. मला देखील खूप कारण की ही ओव्हर खूप महत्त्वाची असेल, कारण की इकडे जर जास्त धावा आल्या तर एक चांगला टार्गेट बनू शकतो. 67 धावा तर जमा झाल्यात, मध्ये एक फायटिंग टार्गेट सेट केलाय जननी माता चरैया संघाने. खूप चांगली कामगिरी करत असताना सुरुवातीला आपण पाहिलं तर कौशिकने खूप चांगली सुरुवात केली. सिद्धांत देखील त्याला खूप चांगली साथ दिली. सुरेश लवकर माघारी परतले. किरण देखील लवकर माघारी परत. पण अविनाश आणि हेमंत या दोघांनी आपल्या संघाची, आपल्या गावाच्या नावासाठी मात्र इथे उभे राहिले आणि खूप चांगले स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आपलं मी वारंवार कौतुक करेल. आमचे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आज सकाळपासून आमच्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. याच विभागातील सर्व वारकरी संप्रदाय, सर्व आमचे पाहिले तर वरिष्ठ नागरिक, सर्व आमचे उपस्थित मान्यवर, हितचिंतक, देणगीदार, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. पोलिससाठी पण पाहिलं तर मनोज यांना आमंत्रित केलं जातं. डेथ ओव्हर, आणि डेथ ओव्हर म्हटलं तर एकच नाव डोळ्यासमोर येतो, भारताचा जसप्रीत बुमराह.
डेथवर स्पेशली म्हणजे अशी नावं आवर्जून घेतली जातात आणि त्याच्यामध्ये जसप्रीत बुमराचं नाव आवर्जून घेतलं जातं. भारत संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय. मयंक अग्रवालचं देखील खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. श्रेयस अय्यरची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. परंतु अजज पटेलला देखील विसरून चालणार नाहीये, कारण की तब्बल 10 विकेट इतिहासात तिसरा खेळाडू आहे त्याचं नाव कोरलं गेलं. आणि जरूर न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळतोय, परंतु मुंबईचा आहे आणि जन्म मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील राहिली. क्रिकेट आहे. अनिल कुंबळे सारखं देखील त्यांच्यासोबत त्यांचं देखील नाव घेतलं जाईल. ज्यामी लेकर्स देखील त्यांनी देखील 10 विकेट घेतले होते. ओहो, खूप चांगला स्ट्रोक. हेमंत 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 मिळतील 6 धावा. काय बॅटिंग करतो हेमंत, लाजवाब, अप्रतिम, नेत्रदीप फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी जागेवर उभे राहून फटका पाहायला मिळाला. आणि स्वागत केलं मात्र इथे मनोजचं षटकाराने. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 73 धावा झाल्यात धावफलकावर. 73 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओहो, बॅक टू बॅक दुसरा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये हेमंत लहरामध्ये आलाय 6 धावांसाठी. मोत्याची खान महाराष्ट्राची शान, मोत्याची खान सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. हॅलो हॅलो, त्याला टॉससाठी यायचंय. श्री हरिहरी रानवडी आणि क्रेझी बॉईज आपल्या दोन्ही संघाचे कॅप्टन, त्याला टॉससाठी या. ही ओव्हर संपायच्या अगोदर आपण टॉस करून घेऊया. यानंतरची मॅच श्री हरिहरी रानवडी आणि क्रेझी बॉईज या दोन संघादरम्यान. 79 धावा झाल्यात, म्हणजे 79 रन्स आपण पाहू शकतो स्कोर कार्डवर झाले आहेत. आणि आज आपण पाहिलं तर शेवटची ओव्हर चालू आहे. मनोजला काही ना काहीतरी वेगळं करावं लागेल, एका दुसरा वेगळा धडकीचा बॉल आणावा लागेल. हो 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 हो, पुन्हा एकदा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. पंचांनी दंडित केला हा नो बॉल, परंतु हेमंत मात्र मी बोलतो मी थांबणार नाहीये. मी षटकार आणि षटकारच खेळणार आहे आणि नो बॉलवर मात्र षटकार पाहायला मिळतोय. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. पंच एकूण रन्स किती आहेत ते कळवायचे. 10 धावा मिळतील. पहा, आपण पाहिलं तर षटकार आणि आपण पाहिलं तर नो बॉलचे 1 रन आणि पेनल्टीचे 3 रन, म्हणजे अशा प्रकारे 10 धावा तुम्हाला मिळतात. कारण की बॉलर्सला देखील काहीतरी ना काहीतरी रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला फॉलो करून क्रिकेट खेळायचा. ते आपण पाहिलं तर धावफलक 10 आणि पुढे जाईल. तब्बल 89 धावा झाल्या धावफलकावर. काय बॅटिंग करतो हेमंत. हेमंतला मला असं वाटतंय 2 वर्ष कोरोनामुळे क्रिकेट बंद होतं, त्यामुळे त्याला बॅटिंग भेटली नाही. मला असं वाटतंय अगदी लहरामध्ये आल्या. पहिल्याच मॅच मध्ये तुटून पडलाय. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळतोय. वैयक्तिक आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी हेमंतसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतो हेमंत आणि खूप चांगला लहरामध्ये आलाय. म्हणजे प्रॉपर बॅट्समन म्हणावे लागेल, कारण की पहिल्या सुरुवातीला टायमिंग घेतो, स्वतःला सेट होऊन दिलं, त्यानंतर बॅट खोलली. ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौथा षटकार पाहायला मिळतोय. हेमंत उतेकर हे नाव मात्र आजचा दिवस गाजवणार आहे आणि पहिलीच मॅच गाजवली आहे. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. हेमंत आणि हेमंतच नाव फक्त गाजतंय. सागर, या खेळाडूसाठी ऑक्शन मध्ये 24 कॅप्टन 24 संघ मालक रेडी होते आणि हा चिठ्ठीमध्ये त्या या संघामध्ये दाखल झाला. खूप मोठं क्रिकेट पुण्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट. मागच्याच हप्त्यामध्ये कंपनीच्या मॅचेसमध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील हेमंत उतेकर यांनी घेतले. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे हेमंत स्टान्स बघूनच समजते की तो लेदर बॉल क्रिकेट खेळतो आणि मला 24 संघांनी का माझं नाव घेतलं गेलं त्याचं प्रत्युत्तर मध्ये दाखवतोय. संजय एरापले यांच्याकडून 500 हो, रुपये पुन्हा एकदा आपण पाहिला तर तब्बल 5वा षटकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतो हेमंत. आणि आपण पाहिलं तर आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार आणि त्याचे 7 षटकार आणि या क्रीडा स्पर्धेत 100 धावा कंप्लीट करणारा संघ असेल तो मात्र आपण पाहिलं तर आई जननी माता चरई संघ. काय बॅटिंग केलंय. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 101 धावा झाल्या धावफलकावर.
थर्ड अंपायरकडे डिसिजन असेल, परंतु नोन असेल. आणि मग तिथे आपल्या ऑफिशियल व्हायचं थर्ड अंपायर आमच्यासोबत जोडले प्रसाद राजाध्यक्ष सरांनी मात्र इथे दंडित केलं की हा नोन असेल आणि त्यांनी आपला निर्णय कळवलाय. परंतु हेमंतची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा हेमंतसाठी. काय बॅटिंग केली पहिल्याच मॅच मध्ये, अक्षरशः तुटून पडलाय. 11 चेंडूमध्ये 47 धावसंख्येवर खेळतोय. तर संघाचे संघ मालक रविदादा सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 1500 रुपये. एरापले साहेबांकडून देखील 500 आणि रविदादा सुर्वे यांच्याकडून 1000 रुपये, तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक हेमंत उतेकरच्या खेळीसाठी आलंय. अर्धशतक पाहायला मिळेल का? हेमंत उतेकर 47 नॉट आउट वरती बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केली आहे हेमंत. नाव मात्र आज वादळाप्रमाणे आलंय आणि कोकणात जास्त वादळ येतात आणि हेमंत हे वादळ देखील आले. हा बॉल आपण पाहिला तर बघा दिशा दिली, म्हणजे हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटचं सूत्र मात्र त्याच्याकडे आहे. कारण की जसा बॉल येईल तसे बॅटिंग करतात. मग प्रत्येक बॉलवर प्रहार करणं म्हणजे क्रिकेटचं सूत्र नाहीये. खराब चेंडूची वाट पाहणं, चांगल्या चेंडूची वाट पाहणं आणि खराब चेंडूची वाट लावणं हे क्रिकेटचं सूत्र आहे. शेवटचा बॉल आहे. लगेच प्रेक्षक कक्षाकडून देखील हेमंत आणि हेमंतचं नाव मात्र फक्त चर्चेमध्ये आहे. 102 धावा झाल्यात धावफलकावर. शेवटचा बॉल या इनिंगचा आणि आपण पाहिला तर बॉल ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी. धावफलक 4 ने पुढे जाईल. तब्बल 106 धावा झाल्यात धावफलकावर. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली अविनाश आणि हेमंत यांची. क्रेझी बॉईज, चला टॉस साठी क्रेझी बॉईज. हेमंत उतेकर. चेंडूमध्ये आपण पाहिलं तर हेमंत 48 उतेकर, धावा. आपण आपलं कॅश प्राईज 1500 रुपये घेऊन जायचंय. एराप्ले साहेबांकडून 500 रुपये आणि रविदादा सुर्वे संघाचे संघ मालक आहेत त्यांच्याकडून 1000 रुपये, तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक निलेश सर. पहिल्याच सामन्यामध्ये. काय बॅटिंग केली आहे. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. हेमंतसाठी एकदा जायला पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 48 धावांची क्रेझी खेळी. बॉईज, आपल्याला वारंवार शेवटचा कॉल असेल क्रेझी बॉईज. आणि अविनाशचं देखील मी कौतुक करेन कारण अविनाशने मॅच पूर्ण बनवली. मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी उभा राहिला आपल्या संघासाठी. 11 चेंडूमध्ये 24 धावा त्याच्या देखील बॅटमधून पाहायला मिळाल्या. खूप चांगली स्ट्रोक अविनाशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. दोघांची खेळी खूप इम्पॉर्टंट राहिली आहे. तसेच सीताराम भडाले साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बाळकृष्ण चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन एका साईडला आपण पाहणार आहोत गणेश शिरावळे आणि त्यांचे संघ मालक मयुरेश शिरावळे यांचा हा संघ हरिहरी रानवडी. तर क्रेझी बॉईज एका साईडला आपण पाहणार आहोत. बाळकृष्ण चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाते यानंतरच्या सामन्याचं. आज 4 संघ पाहायला मिळतील. 6 ओव्हरच्या मॅचेस. तालुका प्रीमियर लीग अर्थातच PTPL ज्या स्पर्धेची सर्वांना उत्सुकता होती ती स्पर्धा. काल जर पाहायला गेलं तर योगेश पेनकर हा खेळाडू देखील आपण पाहिला या स्पर्धेसाठी दाखल झाले आणि मांडेवरांची मांदेळी काल देखील पाहायला मिळाली आणि आज देखील अशाच मांडेवर आणि प्रेक्षक जरूर पाहायला मिळतील. चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस यानंतरच्या मॅचचा केला जातोय. क्रेझी बॉयचे वैभव आणि संघमालक ऋषी मोरे, रोशन सावंत. कॅमेरामॅन, कॅमेरा ओके. तर टॉस जिंकला या ठिकाणी श्री हरिहरी रानवडी या संघाने. गणेश, काय निर्णय असेल तुमचा? टॉस जिंकलाय. पहिली मॅच पाहिली तर हेमंत उतेकरची बॅटिंग अफलातून आणि 100 धावा पार झाल्यात आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसामधून जर पाहिलं तर हायएस्ट स्कोर टीमचा असेल. तर गणेश, काय निर्णय असेल तुमचा? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू कारण की हेमंतने खूप चांगली बॅटिंग केली. ठीक आहे, पण आमच्याकडे पण आमचे खूप चांगले बॉलर आहेत समोरच्या टीमला रोखण्यासाठी. तर आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. तर 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. गणेश, आणि काय तुमचं प्लॅनिंग असेल आणि या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजनाविषयी तर सांगण्यात
काय नाहीच आहे. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आमच्याकडे खूप चांगले बॉलर आहेत. असं कोण सगळ्यांवर चांगला विश्वास आहे. फक्त चांगली बॉलिंग टाकेल, चांगला खेळ करेल तो हा सामना जिंकेल. तर हे होते आपण श्रीहरी रानवडी संघाचे कॅप्टन. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे क्रेझी बॉईज, तुम्हाला बॅटिंग करायची आणि किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. पहिले तर आपण पाहिलं गेलं तर आई जननी माता तरी या संघाने 100 धावाचा टप्पा आज ओलांडला गेलाय. त्यामध्ये तुम्ही क्रेझी बॉईज हा संघ किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल? नक्कीच 80 धावांचं आमचं टार्गेट असेल, कारण समोरची टीम पण तेवढीच स्ट्रॉंग आहे. अर्थातच आमची टीम पण बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे आम्हाला 80 रन बनवणं फार मोठं टार्गेट आहे. याच्यामध्ये आमचे बॉलर्स पण चांगले आहेत आणि बॅटिंग पण चांगली होईल अशी शाश्वती आहे. तर नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. क्रेझी बॉईज आणि श्री हरिहरी राणावडी टॉस जिंकलाय हरिहरी राणावडी संघाने आणि प्रथम घेतले ते क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले ते क्रेझी बॉईज संघाला. तर प्राइज येते किरण वॉरियर्स. विनोद यांनी जर हा सामना जिंकून दिला तर त्याच्यासाठी आर्यन उद्देश चव्हाण यांच्याकडून रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे किरण वॉरियर्स संघाच्या बॅट्समनसाठी. आणि विनोदने सामना जिंकून दिला तर उद्देशजी चव्हाण साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओव्हर धन्यवाद. 36 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 107 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जशी आपण पाहिलं तर क्रिकेट या खेळामध्ये काही होऊ शकतं. समोरचा संघ देखील खूप चांगला संघ. एका साईडला आपण पाहिलं तर किरण वॉरियर्स जननी माता संघाने खूप चांगली सुरुवात केली. किरण अविनाशने खूप चांगली बॅटिंग केली मध्यंतरी काळात, तर पण एंड देखील खूप चांगला पाहायला मिळाले. 36 चेंडूमध्ये 107 धावांची गरज आहे. जशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं मात्र मी घेऊन जातो पनवेल विभागातले एक नामांकित समालोचक प्रवीण दुगाडे सरांकडे. धन्यवाद. शुक्रिया सागर. तो पोलादपुर तालुका प्रीमियर लीग 2021 में आप सभी का स्वागत. सुबह का पहला सत्र ऐसा लगा जब कप्तान ने टॉस जीता. सुबह की जो नमी है उसका फायदा मिलेगा उनके गेंदबाजों को, लेकिन विपरीत बल्लेबाजी हुई, खास तौर से जिन्होंने एक बहुत ही बढ़िया 48 रनों की इनिंग खेली. हेमंत तारीफ काबिल, जिसमें बेहतरीन छक्के शामिल थे, लेकिन जो टीम है किरण वॉरियर्स ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया था. वो फैसला उनका बिल्कुल सही था, लेकिन गेंदबाजों ने और फील्डर्स ने साथ नहीं दिया. फुल टॉसेस ज़्यादा हुई, शॉर्ट ऑफ लेंथ गेंदें ज़्यादा हुई. इस ग्राउंड के हिसाब से ग्राउंड की जो बाउंड्रीज की जो सीधी बाउंड्रीज है, अगर उनको देखा जाए तो गेंद बिल्कुल सामने की गई और उस वजह से आसानी से गेंदबाजों ने छक्के खाए. ये बहुत ढेर सारी गलतियां हुई है. उन गलतियों को आगे जाके सुधारना होगा. और एक्शन पे रिएक्शन हम कहते हैं ना, अगर वो मार सकते तो हम क्यों नहीं मार सकते. ये अप्रोच होना चाहिए, पॉजिटिव अप्रोच. 100 के ऊपर का टारगेट है, उस टारगेट के दबाव के नीचे तले दबना नहीं है, बल्कि जिस तरह लड़ाई लड़ी थी तानाजी मालूसरे ने, उसी तरह लड़ाई को जारी रखना है इन खिलाड़ियों को. किरण वॉरियर्स का मतलब होता है योद्धा, और योद्धा कभी डरता नहीं है. क्योंकि जब अब्दाली ने मराठा से पूछा था क्यों लड़ना चाहोगे, तो उन्होंने कहा था कि बचेंगे तो और भी लड़ेंगे. तो बचना भी होगा, लड़ना भी होगा. वॉरियर्स के वॉर को चलाना होगा युद्ध की रणनीतियों के तहत. इस क्रिकेट की रणभूमि में इनको खेलना होगा. PTPL माझा तालुका माझा अभिमान, मेरा तहसील मेरा अभिमान. सुबह के सत्र में रनों को अगर किरण वॉरियर्स को अगर हम देखें तो पीछा करना है 107 रन. 107 रनों का पीछा करना है. स्ट्राइकर एंड पर किरण और नॉन स्ट्राइकर एंड पर समीर. देखिए पहली गेंद लाइन पे डाली गई थी. एक ओवर यहां पर है. मैं शुरुआती 2 ओवर विनोद थे स्ट्राइकर एंड पर, माफी चाहूंगा, लेकिन एक गेंद यहां पर काफी कीमती रहेगी इस चेसिंग में. 107 रन बनाने हैं. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर फील्ड किया गया. विनोद ने सिंगल जरूर निकाला, लेकिन ऐसे बड़े टारगेट में शुरुआती 2 ओवर काफी अहम होते हैं. कम से कम 35-40 रन शुरुआती 2 ओवर में आना जरूरी है, क्योंकि फील्ड रिस्ट्रिक्शन है, पाबंदियां हैं, बल्लेबाजों को खुलकर खेलने का मौका है, टारगेट बड़ा है.
434 के बाद किसने सोचा था कि 3.5 घंटे में वो रिकॉर्ड टूट जाएगा, लेकिन हर्षल गिब्स की शानदार पारी लोगों को याद है। उस पारी के बदौलत 3.5 घंटे में बनाया हुआ रिकॉर्ड 3.5 घंटे में ही अगले टूट गया था। तो देखिए स्ट्राइकर एंड पर अब आ चुके हैं समीर। किरण वॉरियर्स की तरफ से समीर स्ट्राइकर एंड पर होंगे। समीर को कुछ कर दिखाना होगा, क्योंकि जब वो कुछ करके दिखाएंगे तब जाके ये रन पूरे होंगे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑन क्षेत्र पर, महज मिड ऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया। सिंगल ही मिलेगा। जितने सिंगल्स आएंगे शुरुआती 2 ओवर में, जितने डॉट गेंदें आएगी उतना ज्यादा फायदा मिलेगा आई जन्नी माता सरई को, क्योंकि रिक्वायर्ड रन रेट बढ़ेगी और जब रिक्वायर्ड रन रेट बढ़ती है तो एक प्रेशर होता है बल्लेबाजों के ऊपर। हाँ, ये होना चाहिए वॉरियर्स के। ढेर सारी गलतियां, फुल टॉसेस डाले गए, नो बॉल्स डाले गए। एक गेंद पर तो गेंद ना होने के बावजूद भी 10 रन मिले। हाँ, ये बाउंड्रीज आनी चाहिए जो बाउंड्री हासिल की समीर ने सीधे बल्ले से। महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान। शुक्रिया डीजे। तो देखिए मैंने इस पोलादपुर तालुका प्रीमियर लीग की लिंक भेजी है। रायगढ़ प्रीमियर लीग के जो कई फ्रेंचाइजी है उनका जो ग्रुप है, उस ग्रुप के ऊपर मैंने ये लिंक भेजी है ताकि आरपीएल के कई फ्रेंचाइजी इस लीग को देखे और यहाँ से उभरते हुए खिलाड़ियों को आरपीएल में मौका मिले आने वाले समय में। ये क्यों किया मैंने? क्योंकि यहाँ पर जो प्रदर्शन अच्छा करेगा उसका फायदा होना चाहिए इस पीटीपीएल के माध्यम से, पोलादपुर तालुका प्रीमियर लीग के माध्यम से। लेकिन उसके लिए आपको वो स्टैंडर्ड दिखाना होगा फील्डिंग का, गेंदबाजी का और बल्लेबाजी का, कि किसी भी फ्रेंचाइजी के पास आपके नाम के सिवा ऑप्शन ना रहे। गेंदबाज हेमंत 48 रनों की शानदार पारी जिन्होंने खेली, लेकिन हेमंत अगर हमारे गेंदबाजों के ऊपर आक्रमण कर सकता है तो हम उनकी गेंदबाजी के ऊपर क्यों नहीं कर सकते? ये किरण वॉरियर्स के योद्धाओं को समझना होगा। ये देखिए रनआउट का विकेट यहाँ पर मिलता हुआ। रनआउट नहीं होना चाहिए, इतना बड़ा टारगेट का अगर आपको पीछा करना है। डीजे मास्टर बजाइए। महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी, रायगड जिल्हा महान ते लाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महान ते लाडूची क्रिकेटची पंढरी। निश्चित तौर पर ये जो हमारा डिस्ट्रिक्ट है, इन्होंने कई अच्छे क्रिकेटर्स दिए टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट को, और ख़ास तौर से पोलादपुर संदीप कदम सर, जिन्होंने टेनिस क्रिकेट ही नहीं खेला बल्कि टेनिस क्रिकेट खेलने वाले कई खिलाड़ियों को रोजगार भी दिया। ये अलग क्रिकेट के प्रति उन्होंने निष्ठा जताई, क्योंकि टेनिस क्रिकेट एक ऐसा माहौल है, टेनिस क्रिकेट एक ऐसा माहौल है जहां पर लोग जॉब पे छुट्टी मार के आते हैं खेलने के लिए, और कई लोगों के उसकी वजह से जॉब भी जा चुके हैं। तो संदीप कदम सर ने क्रिकेट भी खिलाया इन लोगों को और जॉब भी दिया। ये अच्छे संकेत है पोलादपुर के लिए। लेकिन पीटीपीएल वेल ऑर्गेनाइज प्रतियोगिता, बारिश के बाद भी पीटीपीएल के यंगस्टर्स, जो यंगस्टार पोलादपुर है, इन्होंने काफ़ी मेहनत की है और उसका नतीजा आज के दिन में 107 रन हमें देखने का मौका मिला। ऐसे खेलेंगे तो रन नहीं बनेंगे। आक्रमण, आपको एक ही बचा सकता है चीज, आक्रमण ही करना होगा। याद करो उस संघर्ष को जो 2011 में युवराज सिंह ने किया था उस वर्ल्ड कप में, जहां पर कैंसर पीड़ित होने के बावजूद भी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने थे। याद करो उसके बाद उन्होंने कैंसर की ट्रीटमेंट की और उसके बाद भी मैदान के अंदर आए और वैसा ही परफॉर्मेंस दिया। उस संघर्ष को याद करो, उस संघर्ष से मोटिवेट करो खुद को, प्रेरणा लो और 107 रन हम बना सकते ये मन में धारणा करो, तब जाके रन बनेंगे। वरना इस दबाव के तले अगर दब जाएगी वॉरियर्स तो युद्ध नहीं करेंगे इनके ये
वॉरियर्स वॉर नहीं कर पाएंगे। ये देखिए बैकफुट पर गए थे, स्क्वायर ड्राइव करने की कोशिश की थी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा। क्रिकेट में एक कहावत है, जिसका दिन चलता है ना तो उसकी गेंदबाजी भी चलती है, बल्लेबाजी भी चलती है, कैचेस भी उनके द्वारा लिए जाते हैं। आज शायद गेंदबाज हेमंत का दिन है। पहले सत्र में 48 रनों की एक शानदार पारी, जिसके बदौलत 106 रन स्कोर कार्ड के ऊपर उनकी टीम के। स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी, नाना तू मैं। एक रन जरूर मिला है, रन आउट के तौर पर हल्की सी अपील जरूर हुई थी, लेकिन एक रन से बढ़ता हुआ टोटल। दोनों अंपायर्स हमारे अगर हम देखें तो गणेश जी भाविष्कर और दूसरे अंपायर हमारे बंटी जाधव सर, और एक हमारे प्रसाद राजाध्यक्ष साहब तीसरे अंपायर की भूमिका में। कोई कमी नहीं है। tenniscricket.in गौरव सावंत की पूरी टीम 4 कैमरे लेकर इस प्रतियोगिता को कवर अप कर रही है। हर एंगल उनके कैमरे में नजर आ रहा है, ग्राउंड के चारों ओर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद थी अक्रॉस द लाइन, खेलने की कोशिश की थी। बड़े हिट्स लगाना जरूरी है इसमें, चाहे गेट डॉट जाए या विकेट जाए, क्योंकि यहाँ पर अगर आप बड़े हिट्स नहीं लगाएंगे तो रिक्वायर्ड रन रेट बढ़ेगी, आगे जाके ये औसत 20-25 से भी ज़्यादा हो सकती है। तो ऐसे में यहाँ पर मारना है शुरुआती 2 ओवर। मैंने पहले ही कहा था 40 कम से कम होना ज़रूरी था शुरुआती 2 ओवर में, लेकिन ये देखिए ऐसे सिंगल्स अगर आएंगे तो रन बनते हुए नजर नहीं आएंगे। मैंने पहले ही कहा था जब यह सत्र शुरू हुआ था, जितने ज़्यादा सिंगल्स आएंगे, जितनी ज़्यादा डॉट गेंदों की परसेंटेज बढ़ेगी, उतनी ज़्यादा जीत के दहलीज आज के दिन के पहले मुकाबले में दहलीज पर नजर आएगी। आई जन्नी माता सरई। तो देखिए लीग स्टेज है, 107 रन अपोजिशंस ने बनाए तो क्या हुआ, लेकिन आपके पास 2 मुकाबले और हैं। इस मुकाबले में मार्जिन कम करो, क्योंकि रन रेट के आधार पर अगर पॉइंट्स टेबल में सेम होते हैं तो रन रेट के आधार पर एक टीम आगे जाएगी सुपर 6 में। 24 टीमें खेल रही है, सुपर 12 में, माफी चाहूंगा, सुपर 12 में जाएगी। हाँ देखिए रन रेट के आधार पर एक टीम बाहर जा चुकी है। माउली मीडिया फाइटर्स, फाइट तो उन्होंने जरूर की थी, लेकिन रन रेट का जो कैलकुलेशन था उनके ध्यान में नहीं आया। गेंदबाज सिद्धांत अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए टीम की तरफ से तीसरा। ये अच्छी रणनीति है आई जन्नी माता सरई के कप्तान की, क्योंकि जिस तरह से दबाव बढ़ाया जाता है अच्छे गेंदबाज को लेकर, आइए एक बल्लेबाजों ने अपना काम किया है, 106 रन स्कोर कार्ड के ऊपर लगाए हैं। तो ऐसे में वेल ऑर्गेनाइज प्रतियोगिता में एक कप्तान का दिमाग भी चलना जरूरी है। अपील की गई हल्की सी, चलिए देखिए अंपायर का फैसला। मैं हमेशा कहता हूं कि मुंह से निकली हुई बोली, बंदूक से निकली हुई गोली और अंपायर की उठी उंगली, इसका कोई तोड़ नहीं होता। उस हिसाब से ही आपको खेलना होगा, क्योंकि अंपायर होते हैं क्रिकेट के परमात्मा, और उस परमात्मा का फैसला आपको जरूर मानना होगा। हॅलो जे अनसोल्ड प्लेयर आपले झाले होते ऑप्शनमध्ये, ज्यांना बोली लागली नाही, असे अनसोल्ड प्लेयर त्यांनी ओमकार घाडगेशी संपर्क करा। देखिए ओमकार घाड़गे, इनके बारे में मैं क्या कहूं, क्रिकेट के प्रति चाहत, क्रिकेट के प्रति लगाव, और पीटीपीएल में अच्छा खासा योगदान उन्होंने दिया है टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते समय। अरे भाई मारिए,
वरना रन नहीं बनेंगे। ओवर नंबर तीसरा चल रहा है। ये देखिए, ये होना चाहिए, वार पे पलट वार, एक्शन पे रिएक्शन, और ये बेहतरीन छक्का दागा आगे जाके। चौकार मारलाय षटकार, मारलाय चौकार मारलाय षटकार, क्रिकेटच्या या मैदानी वैभव ने, ओ क्रिकेटच्या और या टोटल बना 20 रन। 87 रनों का अभी भी पीछा करना है। ओवर नंबर ये तीसरा चल रहा है। ये देखिए, खेमे से तारीफ होगी वॉरियर्स के खेमे से, जिस तरह से हौसला अफजाई उनके द्वारा की जा रही है। हम लड़ेंगे, हम लड़ना जानते हैं, क्योंकि हमारा नाम है वॉरियर्स। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लेकिन महज सिंगल मिलेगा जरूर, लेकिन ये हुई मिसफील्ड। जो गलतियां की किरण वॉरियर्स के फील्डर्स ने, वही गलतियां दोहरा रहे आई जन्ने माता सरई के खिलाड़ी। सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर, सार क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम सर, सार निश्चित क्षेत्रात तौर पर संदीप कदम सर, इनके बारे में क्या कहना। ढेर सारी क्रिकेट के प्रति निष्ठा, और यह क्लीन बोल्ड। मुझे ऐसा लग रहा था कि यह बल्लेबाज वैभव, वॉरियर्स के वैभव को दोबारा वापस लेकर आएगा, लेकिन क्लीन बोल्ड हुए। हे आमचे संदीप कदम सर। शुक्रिया डीजे। देखिए, ये रन बहुत ज्यादा है, 107 रन। शुरुआत इतनी खराब हुई है, 3 ओवर में 60 तो चाहिए ही थे, ताकि आगे जाके 3 ओवर में कुछ 47-48 रन बनाए जाए। लेकिन 3 ओवर में अगर हम देखें, टोटल आ चुका है 24 रन। 3 ओवर में 8 की औसत से 24, और 18 गेंदें अब जरूरी है। आपके स्क्रीन पर नजर आ रही है, जो आप tenniscricket.in के माध्यम से PTPL को देख रहे हैं। स्क्रीन पर आपको नजर आ रहा है कि 18 गेंदें 83 रनों की जरूरत। गेंदबाज हेमंत, देखिए 4 ओवर का स्पेल जो है 2 गेंदबाजों का, उसे पूरा करते हुए नजर आ रहे हैं कप्तान आई जननी माता सरई की। और यह क्लीन बोल्ड तो नहीं, लेकिन रनआउट के तौर पर विकेट जरूर मिला, क्योंकि गेंद बिल्कुल स्टंप पे थी। शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद गई, ऐसा लगा कि रन दौड़ा जाए, लेकिन उस रन दौड़ने के चक्कर में रनआउट के तौर पर विकेट खोया बल्लेबाज जमीर ने। और ये देखिए, कप्तान का कितना अचूक निशाना, अर्जुन की तरह। नीचे पानी में देखा, ऊपर मछली का आंख का निशाना बनाया, उसी तरह स्टंप को निशाना बनाते हुए। आई जन्नी माता सरई के कप्तान की मैं दाद देना चाहूंगा। सोच उनकी काफी अच्छी थी। 4 ओवर का जो स्पेल है 2 गेंदबाजों का, उसे पूरा करते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि रन उनके पास बहुत ज्यादा है। 4 ओवर में अगर अच्छी गेंदबाजी होती है, तो आने वाले 2 ओवर्स में एक प्रेशर वो बनाने में कामयाब होंगे। टारगेट से काफी दूर रहेगी, जीत की मार्जिन बढ़ेगी। इस सोच के साथ ये कप्तानी हो रही है, और ऐसे कप्तानों की मैं तारीफ करता हूं, जो मैदान पर खेलते तो जरूर है, लेकिन सोचते भी बहुत ज्यादा हैं। ये देखिए, फिर से एक बार लगातार डॉट गेंदें आती हुई। देखिए, हमारे साथी जो है यंग कमेंटेटर मुंबई प्रीमियर लीग कल कर रहे थे। विक्रोली के होने के बावजूद मैं तो कहूँगा सुबह 5 बजे आए थे। काफ़ी मेहनत कर रहे हैं ये, उनके करियर के लिए मैं उन्हें शुभकामनाएं ज़रूर देना चाहूँगा। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 24। देखिए, ऐसे तो आप रन रेट से भी पीछे हटोगे, कुछ तो होना चाहिए। सामने वाले ने 107 बनाया, आप 80 के करीब जाने की सोचिए, 70 के करीब जाने की सोचिए। ये देखिए क्या गेंदबाजी हो रही है। बाएं हाथ के गेंदबाज
बिल्कुल सामने से डाल रहे हैं, सामने से हाई लेवल गेंदबाजी जिसे मैं कहता हूं हमेशा, सामने से गेंदों को घुमा रहे हैं और वो समझ में नहीं आ रही है बल्लेबाज सतीश को। और अगर ये समझ में नहीं आता तो रन नहीं बनेंगे, मार्जिन को कम करना होगा। अब ये मुकाबला जीतना अब वॉरियर्स के लिए काफी मुश्किल है, लेकिन जो रनों का अंतर है, ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला। डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से 28। हो गया पहले ओवर में 2, इस ओवर में अब तक 4 ही रन दिए जा चुके हैं। और टेनिस बॉल क्रिकेट में जितनी ज्यादा औसतन गेंदबाजी होती है, आप विकेट भी ना निकाले तो भी चलता है टेनिस बॉल क्रिकेट में, लेकिन 3-4 रन वाला ओवर काफी अहमियत रखता है। ये देखिए अब तक इस ओवर में 4 ही रन आए थे, बट बॉल का इशारा हुआ, 5वां रन इस ओवर में आता हुआ, 29 पर आता हुआ टोटल, लेकिन ओव्हर नंबर चल रहा है ये तर चौथा। संतोषजी पांढरकामे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ये देखिए आउटसाइड ऑफ स्टंप सफल हुए थे, 5 रन वाला ओवर, 2 ओवर का स्पेल किया, 7 रन दिए और 48 रनों की पहले सत्र में शानदार पारी। इससे अच्छी ऑलराउंडर भूमिका क्या हो सकती है। रायगढ़ में अगर हम देखते हैं, रायगढ़ क्रिकेट के बारे में अगर हम चर्चा करते हैं, तो रायगढ़ के हार्दिक पांड्या, विश्वजीत ठाकुर, वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराउंडर इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट, उसी तरह भूमिका निभाते हुए अपनी टीम आई जन्नी माता सरई के लिए ये लेफ्ट आर्म ऑलराउंडर हैं हेमंत, जिन्होंने 7 रन दिए, 2 विकेटें निकाली, 1 विकेट निकाला 12 गेंदों में और 48 रन बनाए पहले सत्र में अपनी इनिंग में और टीम को पहुंचाया 106 रनों पर। 12 गेंदें बची है, 12 गेंदों में 78 रनों की जरूरत है, यानी 12 गेंदों पर 12 छक्के भी आएंगे तो जीत लगभग नामुमकिन है वॉरियर्स के लिए, लेकिन हार की मार्जिन वो जरूर कम कर सकते हैं। हाँ ये देखिए, ये अच्छे आया, इसी तरह मारते रहिए, इसी तरह मारते रहिए, क्योंकि ये जो आपने लगाए हुए छक्के हैं ये इस मुकाबले में नहीं, लेकिन आगे जाके आपको कई कई बड़ा काम में आ सकते हैं। ये लगातार दूसरा, चिरके सरई गांव के ही है और वो देखिए आई जन्नी माता सरई के खिलाफ छक्के दाग रहे हैं। ये होता है क्रिकेट का प्रोफेशनलिज्म। जिस टीम ने मुझे लिया है उस टीम से मैं ईमानदारी से काम करूं। ये यॉर्कर डाला गया, 1 रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश। अब तक इस ओवर में 14 रन आ चुके हैं और इसी तरह रन आने जरूरी है आखिरी 2 ओवर में, ताकि वो जो मार्जिन है उस मार्जिन को कम करे, अगले 2 मुकाबले अच्छी तरीके से खेले। उन 2 में से के एक भी जीता तो रन रेट के लिए ये रन आपके लिए काम आएंगे जो इस दूसरे सत्र में आप बनाएंगे, क्योंकि 4 में से 2 टीम निकलने वाली है सुपर 12 के लिए। 1 रन जरूर मिला। ये मुकाबला एक तरफा है, कमेंटेटर्स अगर बोले तो क्या बोले, लेकिन सभी सूचनाएं मैंने दी है। हार की मार्जिन को बढ़ाना चाहती है ये जो फील्डिंग करने वाली टीम है, वो कम से कम रन देना चाहती है। वहीं दूसरी तरफ ये किरण वॉरियर्स के बल्लेबाज है, वो उस मार्जिन को कम करने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि ये मुकाबला जीतना उनके लिए लगभग नामुमकिन सा हो चुका है। क्रिकेट में एक बात तो जरूर है, कोई भी चीज मुश्किल जरूर होती है लेकिन नामुमकिन नहीं होता, लेकिन वो नजर नहीं आ रहा है स्कोर कार्ड के ऊपर, क्योंकि बहुत ज्यादा रन, 63 रनों की जरूरत, 8 गेंदें बची है, तो ऐसे में 7 गेंदें 62। ये स्क्रीन पर मैंने देखा था, टेक्नीशियन शायद एक आंकड़ा थोड़ा सा भूल चुके थे।
ये देखिए, ये बड़ी हाइट लगाया, वाइड स्लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। क्योंकि जिस अंदाज से वो खेल रहे हैं, कुछ नतीजा स्कोरबोर्ड का भी अलग होता। मैच में भी वॉरियर्स बनी रहती, लेकिन परिणाम भारी है छक्के आने के बावजूद भी आई जन्नी माता सरई के लिए। लेकिन ये रन जो बना रहे हैं विनोद शिर्के, ये एवरेज के लिए बहुत काम करेंगे इनकी टीम के लिए। 6 गेंदे 56 रनों की जरूरत। गेंदबाज संदेश खुद कप्तान आ चुके हैं गेंदबाजी की बागडोर को संभालने के लिए। उन्होंने कहा था हम 70 प्लस बनाने की कोशिश करेंगे, लेकिन उनको भी अंदाजा नहीं था कि 100 प्लस हो जाएगा। 106, क्या धाकड़ बल्लेबाजी की। 1500 रुपए का इनाम हासिल हुआ। 48 रन टीम के लिए बनाए, 2 ओवर में 7 रन देकर 1 विकेट भी हासिल किया। इससे अच्छा परफॉर्मेंस क्या होता है एक टीम की जीत के लिए, एक खिलाड़ी का, एक ऑलराउंडर का। 1983 का वर्ल्ड कप जीता भारत ने, तब क्रिकेट की लहर आई, लेकिन उस वर्ल्ड कप के जो वर्ल्ड कप हमने जीता वहां पर भी एक ऑलराउंडर की भूमिका काफी अहम थी। फाइनल में मोहिंदर अम्बरनाथ। 2011 का जब हमने विश्व कप जीता वहां पर भी एक ऑलराउंडर की भूमिका बहुत अहम थी, युवराज सिंह। और पीटीपीएल जो टीम जीतेगी उसमें भी ये जो खिलाड़ी है हेमंत जैसे ऑलराउंडर, इनकी भूमिका काफी अहम रहेगी किसी भी टीम के लिए। ये लंबा छक्का आया बल्लेबाज सतीश द्वारा। चलिए, आखिरी ओवर में 5 छक्के आए थे ना जब पहला सत्र था, तो इस ओवर में 6 छक्के लगाइए। इरादा कीजिए कि मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है। एक ही रन मिला, 56 की जरूरत थी, 50 की जरूरत थी, अब 2 रन आए। 48 की अभी भी जरूरत है 4 गेंदों में। 4 गेंदे 48। tenniscricket.in गौरव सावंत और उनके सभी साथी काफी अच्छा काम कर रहे हैं। राकेश शिरमाड़े हो या फिर करण भागित हो, लेकिन ये हमारी तरफ आता हुआ स्ट्रोक, कोशिश काफी बढ़िया थी। देखिए, कैच तक पहुंच गए थे, लॉन्ग ऑन से लॉन्ग ऑफ के ऊपर वो पहुंच चुके थे कैच के लिए। ये कॉन्फिडेंस है उनकी, जो गेंदबाजी हुई, जो उनकी बल्लेबाजी हुई, उसका वो कॉन्फिडेंस पीटीपीएल में नजर आता हुआ। जीत के द्वार पर दस्तक दे रही है आई जन्नी माता सरई। ये देखिए, जीत के दहलीज पर, और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच कौन होंगे ये दर्शकों को बताने की जरूरत नहीं है। टीम आई जन्नी माता सरई के खिलाड़ियों को बताने की जरूरत नहीं है। लाइव में जो दर्शक tenniscricket.in की तरफ से इस पीटीपीएल को देख रहे हैं उनको भी बताने की जरूरत नहीं है, क्योंकि एक ही खिलाड़ी छाए रहे हैं इस पूरे मुकाबले में, और उनका नाम है हेमंत और हेमंत। लेकिन फिलहाल ये नंबर आया 6 डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर स्लॉक स्वीप के जरिए, और ये छक्का दागा बल्लेबाज मनोज शिर्के ने। शिर्के, क्या बल्लेबाजी हो रही है इनके द्वारा। व्यक्तिगत क्या लगाई है, 4 ना, ये 4 रन आते हुए नजर आए। 31 रनों की एक शानदार पारी के लिए विनोद शिर्के ने। चलिए, लाइन अप करके दोनों टीम मैदान छोड़े, एक दूसरे से शेक हैंड करे, ताकि ये दोस्ताना माहौल पीटीपीएल के माध्यम से आप लोगों में बना रहे। दोनों ही टीमों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि मैदान से बाहर निकलते समय लाइन अप करें, शेक हैंड करें मैच के बाद, ताकि ये जो दोस्त